आणि म्हणून मी जाणीवपूर्वक तेव्हा व्हीजेएनटी ओबीसी वेलफेअर मिनिस्टर जेव्हा झालो तेव्हा एम्प्लॉयमेंटच्या संदर्भात अनेक आपल्यासारखी मुलं ही एम्प्लॉयमेंट ऑफिसमध्ये जायची, कार्ड रिन्यू करायची, पण ते अधिकारी त्रास द्यायचे. म्हणून मीच एकदा काय झालो, एम्प्लॉयमेंट डिपार्टमेंटचा वार घेतल्याच्या नंतर मी दुसऱ्याच दिवशी लागूनच माझ्या मंत्रालयाला लागून एक एम्प्लॉयमेंट डिपार्टमेंटचं एम्प्लॉयमेंट एक्सचेंज ऑफिस आहे. तिथे मी एका राठोड नावाच्या मुलाचा मामा म्हणून गेलो आणि माझे ऑफिसर बाहेर ठेवले. मी गेलो, म्हटलं साहेब हा माझा भाचा आहे, त्याचं साहेब म्हणे रिन्यू कार्ड अजून आलं नाही, रिन्यू झालं नाही. इथे नका येऊ म्हणाल, तिकडे त्या टेबलवर जा म्हणाल. हो का साहेब, कोणत्या टेबलवर जाऊ म्हटलं, तिकडल्या टेबलवर जा म्हणाल. तिकडे गेलो, म्हटलं साहेब हा माझा भाचा आहे, त्याला अजूनही कार्ड. तुमचा काय असं दलालीचा धंदा आहे का म्हणे ती? साहेब नाही म्हटलं, माझा सख्खा भाचा आहे, खूप वर्ष झाल्यावर नोकरी मिळत नाही, तर तुम्ही त्या टेबलवर जा म्हणाले. मी तिकडे पण गेलो, त्यांनाही विचारलं, सध्या वेळ नाही म्हणे, तुम्ही तिकडे मोठ्या साहेबांना जा. मग मोठ्या साहेबांकडे गेलो, पण आम्ही मग पहिल्याच टेबलवर आलो. हे सगळे अनुभव घेतल्याच्या नंतर मग त्यांना म्हणत मंत्रालयात द्या म्हटलं, युजलेस, होपलेस, रास्कल, चिली अशा प्रकारे काय शिव्या असेल त्यात येऊन मोकळं झालं. अरे म्हणजे या गोरगरीब पोरांशी तुम्ही असे वागता, ज्या मुलांना फक्त कार्ड रिन्यू करणे आहे, बरोबर, नोकरी देणे नाही आहे. तर अशा स्थितीमध्ये सामान्यातल्या सामान्य पोरं ही मुळात घाबरून असतात, परिस्थितीने त्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण केलेला असतो. म्हणून अधिकारी बांधवांनी सामान्य लोकांच्या मुलांसोबत अत्यंत सौहार्दतेने आणि अत्यंत प्रेमाने वागलं पाहिजे, ही माझी भूमिका होती. बरोबर. आणि म्हणून त्या अधिकाऱ्यांना झापझूप केलं आणि त्या सगळ्यांना ऑफिसमध्ये बोलावलं. 2-2, 3-3 तास मी त्यांना एंट्री दिली नाही. आणि मग माझ्या पूर्ण एम्प्लॉयमेंट डिपार्टमेंटला वातावरण निर्माण झालं की नाही रे, ऐसा कुछ भी हो सकता.